जो टॉपिक आज आपण स्टार्ट करतोय, टॉपिकचं नाव आहे बेसिक ऑर्गॅनिक केमिस्ट्री. शॉर्ट मध्ये बोलतो आपण बीओसी. करेक्ट. जर ऑर्गॅनिक केमिस्ट्री, मी केमिस्ट्री बद्दल बोललो, नॉट ऑर्गॅनिक केमिस्ट्री, मी केमिस्ट्री मध्ये बोललो, तर केमिस्ट्रीला आपण जनरली 3 पार्ट मध्ये डिवाइड करू शकतो. केमिस्ट्री 3 पार्ट मध्ये स्टडी केला जातो. ऑर्गॅनिक केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. मी जनरल टर्म मध्ये बोलतोय, रॅदर दॅन दिस पण केमिस्ट्रीचे पार्ट ऑलरेडी आहेत. पण जर मी नॉर्मल पाहिला तर नॉर्मली केमिस्ट्रीला आपण 3 पार्ट मध्ये पाहतो. ऑर्गॅनिक केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. आपण जो स्टार्ट करतोय तो वाला पार्ट आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये आपण फर्स्ट टॉपिक स्टार्ट करतोय बेसिक ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ठीक आहे. जर मी फिजिकल केमिस्ट्री बद्दल बोललो ना, तर फिजिकल केमिस्ट्रीचे टॉपिक इंडिपेंडेंट असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला स्टडी करायचा आहे थर्मोडायनामिक्स आणि मला कायनेटिक्स नाही येत, काय फरक नाही पडत. थर्मोडायनामिक्स इंडिपेंडंट टॉपिक आहे, कायनेटिक्स इंडिपेंडंट टॉपिक आहे. किंवा मला स्टडी करायचा आहे कायनेटिक्स आणि मला इलेक्ट्रोकेमिस्ट्री नाही येत, काही फरक नाही पडत. म्हणजे फिजिकल केमिस्ट्रीचे टॉपिक हे इंडिपेंडंट असतात. एकावर सेकंड डिपेंड नाहीये, सेकंडवर थर्ड डिपेंड नाहीये मोस्टली. ठीक. पण हे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा नाहीये स्टोरी. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये एक टॉपिक झाल्याशिवाय तुम्ही सेकंड टॉपिक स्टडी करू शकत नाही, सेकंड झाल्याशिवाय थर्ड स्टडी करू शकत नाही. सो ऑर्गॅनिक केमिस्ट्री एका चेन मध्ये चालते आणि त्याला एका चेन मध्ये स्टडी करावा लागतो. आणि चेन मध्ये जो सर्वात पहिला पॉईंट येतो, सर्वात बेसिक पॉईंट येतो, तो बेसिक पॉईंट आहे बेसिक ऑर्गॅनिक केमिस्ट्री. बेसिक ऑर्गॅनिक केमिस्ट्री नंतर आपल्याला स्टडी करावं लागेल जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री, जीओसी, आययुपॅक स्टडी करावा लागेल, आयसोमेरिझम स्टडी करावा लागेल, आणि देन आपण स्टार्ट करू शकतो हायड्रोकार्बन. सो हायड्रोकार्बन स्टार्ट करण्याचा पहिले हे काही बेसिक पार्ट आहेत, हे बेसिक पार्ट कव्हर झाले पाहिजेत. देन हायड्रोकार्बन बेटरली स्टडी करू शकतो आपण. ठीक आहे. सो आपण सर्वात पहिला वाला पॉईंट स्टार्ट करतोय बेसिक ऑर्गॅनिक केमिस्ट्री. नावातच लिहिलं गेलं की बेसिक, बेसिक ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ठीक. आणि बेसिक ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये सर्वात पहिला वाला पॉईंट स्टार्ट करूया हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड, की ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची सुरुवात कुठे होते. हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड. तर आपण 19th सेंचुरीच्या स्टार्टिंगला पाहिलं, जवळपास 1827 पर्यंत. ठीक. तर 1801 ते 1827 म्हणजे 19th सेंचुरीच्या इनिशियलला पाहिलं आपण, तर ऑर्गॅनिक कंपाऊंड हे लिव्हिंग थिंग्स पासून एक्सट्रॅक्ट केले गेले, प्लांट पासून एक्सट्रॅक्ट केले गेले, अॅनिमल पासून एक्सट्रॅक्ट केले गेले. सो इनिशियली असे थिंकिंग बनली गेली की हे ऑर्गॅनिक कंपाऊंड फक्त लिव्हिंग थिंग मध्येच प्रेझेंट असतात. कारण या इनिशियल फेज मध्ये ना ऑर्गॅनिक कंपाऊंड लॅब मध्ये बनवलाच नाही गेलेला आहे. सो सर्वांना असं वाटत होतं की हा ठीक, ऑर्गॅनिक कंपाऊंड हा फक्त लिव्हिंग थिंग मध्येच असतो. आणि एक सायंटिस्ट होता बर्जेलियस. या बर्जेलियस सायंटिस्टनं स्टेटमेंट दिला, एक थिअरी दिली, फेमस थिअरी आपण बोलतो तो व्हायटल फोर्स थिअरी, जी फर्दर ऑन जाऊन आपण सांगितलं की नाही थिअरी रॉंग आहे. ठीक. पण इनिशियल कंडिशनला असं मानलं गेलं की बर्जेलियस असा बोलला होता की ऑर्गॅनिक कंपाऊंड हे फक्त लिव्हिंग थिंग्स मध्येच बनतात. कारण लिव्हिंग थिंग्स मध्ये एक मिस्टेरियस फोर्स आहे, एक जादुई फोर्स आहे, आणि या जादुई फोर्स शिवाय ऑर्गॅनिक कंपाऊंड बनवला जाऊच शकत नाही, असं त्याचं म्हणणं आहे इनिशियली. आणि त्यामुळे ऑर्गॅनिक कंपाऊंड हा फक्त लिव्हिंग थिंग मध्येच बनतो, असं बर्जेलियस इनिशियली बोलतोय. ठीक. सो अकॉर्डिंग टू बर्जेलियस, स्टेटमेंट लिहूयात. अकॉर्डिंग टू बर्जेलियस, organic compound are present in living things only. Like plant and animal. And they are formed under influence of vital force. व्हायटल फोर्स म्हणजे एक जादुई फोर्स आहे. ज्या फोर्स बद्दल काय बोललं नाही गेले की काय टाईपचा फोर्स आहे. ठीक. आणि यालाच बोललं गेलं व्हायटल फोर्स थिअरी. सो असं इनिशियली मानलं गेलं होतं की फक्त लिव्हिंग थिंग मध्येच
ऑर्गॅनिक कंपाऊंड बनू शकतो. बनण्यासाठी जो फोर्स हवाय तो फोर्स फक्त लिव्हिंग थिंग मध्येच प्रेझेंट आहे. पण 1828 मध्ये एक सायंटिस्ट होता वोल्हर, आणि हा वोल्हर सायंटिस्ट एक्सपेरिमेंट करत होता. सो वोल्हर एक्सपेरिमेंट, वोल्हरचं काय काम सुरू आहे. वोल्हरने एक कंपाऊंड घेतला, अमोनियम सायनेट NH4CNO. या कंपाऊंडचं नाव आहे अमोनियम सायनेट. आणि यानं अमोनियम सायनेटला हिट केला. अमोनियम सायनेटला हिट केला आणि पहिला ऑर्गॅनिक कंपाऊंड लॅब मध्ये बनला, NH2C double bond O NH2, that is the urea. First organic compound prepared in laboratory. सो हा पहिला कंपाऊंड बनवला गेला. अमोनियम सायनेट एक इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहे आणि वोल्हरने या कंपाऊंडला हिट केला आणि त्याला जो कंपाऊंड मिळाला तो ऑर्गॅनिक कंपाऊंड होता युरिया. सो युरिया फर्स्ट मॅनमेड ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे लॅबमध्ये बनवला गेलेला. ठीक आहे. सो जे काही बर्जेलिस बोलत होता की बर्जेलिसची जी व्हायटल फोर्स थेरी होती, व्हायटल फोर्स थेरी फेल गेली, कारण पहिला ऑर्गॅनिक कंपाऊंड हा लॅबमध्ये बनवला गेला 1828 मध्ये. याच्या नंतर एक कोल म्हणून सायंटिस्ट होता. या कोल सायंटिस्टनं ऍसिटिक ऍसिड बनवलं लॅबमध्ये. ऍसिटिक ऍसिड नंतर मिथेन बनवला गेला लॅबमध्ये. जर आपण आज पाहिलं तर आज करोडो कंपाऊंड लॅबमध्ये बनवले गेलेले आहेत. ठीक, फक्त स्टार्ट इथे झाला होता. देन वन बाय वन कंपाऊंड लॅबमध्ये बनवले गेले ऑर्गॅनिक आणि व्हायटल फोर्स थेरी फेल केली. ठीक. सो हा जो एक्सपेरिमेंट आहे, एक्सपेरिमेंटचा आउटकम हा येतो, देअरफॉर व्हायटल फोर्स थेरी फेल्स, जी इनिशियली मानली गेली होती. अच्छा, जर आपण रिॲक्शनला पाहिलेत ना, तर हा जो अमोनियम सायनेट आहे तो फक्त आयसोमराइज झालेला आहे आणि याच्या आयसोमरायझेशनने युरिया बनतो. सो दिस इज द फिनॉमिनन ऑफ आयसोमरायझेशन. चला, आयसोमरायझेशन माहित असेल ऑलरेडी काय असतो तर वेल अँड गुड. नसेल तर आपल्याला कम्प्लीट टॉपिक स्टडी करायचा आहे. आयसोमरायझेशन एक चॅप्टर आहे वेगळा कम्प्लिटली. ठीक. त्यावेळी सांगितलं जाईल की व्हॉट इज द आयसोमरायझेशन आणि त्यावेळी पाहूयात पण की याला आयसोमर का बोलला गेलेला आहे. ठीक. फक्त हा कंपाऊंड झालेला आहे आयसोमराइज. मग याच्यानंतर एक सायंटिस्ट होता, बोललो मी, कोल्ब्स. या कोल्ब्स नावाच्या सायंटिस्टनं ऍसिटिक ऍसिड दॅट इज दी CH3COOH हा लॅबमध्ये बनवला. यानंतर मिथेन लॅबमध्ये बनला. सो वन बाय वन कंपाऊंड बनले गेले आणि जी इनिशियली थिंकिंग होती की ऑर्गॅनिक कंपाऊंड हा फक्त लिव्हिंग थिंग मध्येच बनतो, अदर असा लॅबमध्ये नाही बनवला जाऊ शकत आहे, सो ही वाली थेरी फेल केलेली आहे. हा होता हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड. ही इनिशियल स्टार्ट कुठे झाला, इनिशियल सुरुवात कुठे झाली. ठीक आहे, आय थिंक ठीक आहे आपला पार्ट. आपण सेकंड पार्टला येऊयात. सेकंड पार्ट, डेफिनेशन ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. की डिफाईन काय केलं जाईल, व्हॉट इज द ऑर्गॅनिक केमिस्ट्री. डेफिनेशन ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. जर मी एक नॉर्मल डेफिनेशन लिहिली, ठीक, आम्ही काही शॉर्टकट लिहितो, शॉर्ट केमिस्ट्री. इकडे पण लिहिलं असेल मी कंपाऊंड, शॉर्टकट. ठीक आहे, थोडे समजत चला शॉर्टकट. डेफिनेशन ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. सो इट इज द केमिस्ट्री ऑफ कार्बन कंपाऊंड. सो केमिस्ट्री ऑफ कार्बन कंपाऊंड कॉल्ड एज द ऑर्गॅनिक केमिस्ट्री. एक इनिशियल डेफिनेशन ठीक आहे, एक नॉर्मल लेवल डेफिनेशन ठीक आहे. भरपूर ठिकाणी यूज करतात इनिशियल कंडिशनला सांगायला व्हॉट इज द ऑर्गॅनिक केमिस्ट्री. इट इज द केमिस्ट्री ऑफ कार्बन कंपाऊंड. पण मी जर मोर ऍक्युरेट पाहिलं तर तेवढी ठीक डेफिनेशन नाही. ओके डेफिनेशन आहे, पण तेवढी परफेक्ट डेफिनेशन नाहीये. बिकॉज कार्बोनिल्स सुद्धा कार्बनचे कंपाऊंड आहेत, पण ते कार्बनचे कंपाऊंड आहेत, स्टडी करतात इनऑर्गॅनिक मध्ये. ठीक. सो इनिशियली ठीक डेफिनेशन आहे की इट इज द केमिस्ट्री ऑफ कार्बन कंपाऊंड. पण मला जर मोर प्रिसाइज डेफिनेशन हवी तर आपण सेकंड डेफिनेशन लिहूयात की ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ हायड्रोकार्बन and its derivatives.
हायड्रोकार्बन आणि त्याचे डेरिव्हेटिव्ह यांचा स्टडी करणं म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आणि ही मोर प्रिसाइज डेफिनेशन आहे. ठीक आहे, तर आपण 10th ऑलरेडी पास आहेत. सो आपल्याला हायड्रोकार्बन काय असतात हे ऑलरेडी माहिती आहे. अल्केन, अल्किन, अल्काइन. करेक्ट. हायड्रोकार्बन द कंपाऊंड मेड अप ऑफ कार्बन अँड हायड्रोजन. ठीक. म्हणजे जर सिंपल अल्केन लिहिला, 2 कार्बनचा अल्केन, सो इट इज इथेन. CH3 सिंगल बॉन्ड CH3 याचा स्टडी करणं. किंवा 3 कार्बनचा अल्केन, CH3 CH2 CH3 प्रोपेन. सो इथेन स्टडी करणं, प्रोपेन स्टडी करणं. किंवा अल्किनला जाऊयात आपण, कार्बन कार्बन डबल बॉन्ड, CH2 डबल बॉन्ड CH2 इथिन. किंवा अल्काइनला जाऊयात आपण. सो अल्काइन इथे लिहितो तुम्ही HC ट्रिपल बॉन्ड CH इथाइन. सो हे हायड्रोकार्बन आहेत, यांचा स्टडी करणं. किंवा यांचे डेरिव्हेटिव्ह. लेट फॉर एक्झाम्पल हा CH3 होता, मी याचा लिहिला CH3 CH2. म्हणजे इथे होते 3 हायड्रोजन, मी एक गायब केला हायड्रोजन, आणि त्या हायड्रोजनच्या जागी घेऊन आलो मी OH. याला पण बोलतो अल्कोहोल. सो अल्कोहोलचा स्टडी करणं. किंवा मी असा लिहिला की CH3 CH2 प्रेझेंट आहे, इथे CH3 होता, एक हायड्रोजन गायब केला आणि त्याला घेऊन आलो कोणी हॅलोजन. हॅलोजनला आपण X न करतो रिप्रेझेंट, आयदर फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन किंवा यातलं काय घेऊन आलो. सो इट इज अल्काइल हॅलाइड. मग अल्कोहोल स्टडी करणं, अल्काइल हॅलाइड स्टडी करणं, किंवा अल्केन स्टडी करणं. अजून नाव आपल्याला माहिती ऑलरेडी. अल्डिहाइड स्टडी करणं, कीटोन स्टडी करणं, कार्बोक्सिलिक ऍसिड करणं. सो हे काय आहेत? अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ऍसिड, अल्कोहोल्स, दे आर द डेरिव्हेटिव्ह ऑफ हायड्रोकार्बन. सो हायड्रोकार्बनचा स्टडी करणं किंवा हायड्रोकार्बनच्या डेरिव्हेटिव्हचा स्टडी करणं याला बोललं जाईल ऑर्गॅनिक केमिस्ट्री. सो इट इज द मोस्ट प्रिसाइज डेफिनेशन ॲज कम्पेअर टू फर्स्ट वन. ठीक. नेक्स्ट वन पॉइंटला चालूयात. 2 पॉइंट पाहिले आपण, हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड, डेफिनेशन ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ठीक. थर्ड पॉइंटला येऊयात, जो आपल्याचा मेन एम आहे लेक्चरचा, रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक मॉलिक्यूल. खूप इम्पॉर्टंट आहे. रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. ऑर्गॅनिक कंपाऊंड रिप्रेझेंट करता आला पाहिजे. तीन पार्टमध्ये डिवाइड करतो मी. बॉन्ड लाईन किंवा डॅश फॉर्म्युला लिहूयात पहिले. डॅश फॉर्म्युला, सेकंड लिहूयात आपण कंडेन्स फॉर्म्युला, आणि थर्ड लिहूयात आपण बॉन्ड लाईन रिप्रेझेंटेशन. म्हणजे काय सांगतो मी, ऐकत राहा फक्त स्लोली स्लोली. बॉन्ड लाईन रिप्रेझेंटेशन. जर तुम्ही केमिकल बॉन्डिंग स्टडी केलेला आहे, जर केमिकल बॉन्डिंग स्टडी केलाय तर मी काय लिहितोय थोडं समजेल. आणि जर केमिकल बॉन्डिंग स्टडी नाही केलाय तर मी काय लिहितोय ते मानून चालायचा की हो ठीक असा असतो. ज्यावेळी मी केमिकल बॉन्डिंग सांगेल त्यावेळी समजेल की काय लिहिला गेलेला आहे. ठीक. जर आपण बोललो रिगार्डिंग हायड्रोजन, ड्यूटेरियम, ट्रिशियम, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन अँड आयोडीन, हे सर्व मोनोव्हॅलंट आहेत, म्हणजे सिंगल बॉन्ड बनवतात. विदाउट दी मोनोव्हॅलंट, एकच बॉन्ड बनवतात. ठीक. मी जर मोर स्पेसिफिकली बोललो तर क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन साइड ऍटम मध्ये जर सेंट्रल असतील तर ते मोर दॅन 1 बॉन्ड बनवू शकतात. हा, हायड्रोजन, ड्यूटेरियम, ट्रिशियम, फ्लोरीन ऑलवेज सिंगल बॉन्ड बनवतात, एकच बॉन्ड बनवतात. सो बोलले गेले मोनोव्हॅलंट. क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन साइड ऍटम, सध्या तरी साइडच पाहिजे आपल्याला ना प्रोसिड करतात ऑर्गॅनिक केमिस्ट्री, हे मोनोव्हॅलंट आहेत. सिंपल लाईन की हे सर्वजण सिंगल बॉन्ड बनवतात. ठीक. जर आपण बोललो ऑक्सिजन अँड सल्फर बद्दल तर हे बायव्हॅलंट आहेत, म्हणजे हे 2 बॉन्ड बनवतात. जर बोललो आपण नायट्रोजन बद्दल तर नायट्रोजन ट्रायव्हॅलंट आहे, नायट्रोजन 3 बॉन्ड बनवतो. आणि जर आपण बोललो कार्बन बद्दल तर कार्बन इज टेट्राव्हॅलंट, कार्बन 4 बॉन्ड बनवतो. जर तुम्ही ऑलरेडी केमिकल बॉन्डिंग स्टडी केलेला आहे तर हे काय लिहिलेलं आहे हे तुम्हाला समजतंय ऑलरेडी.
आणि जर तुम्ही ऑर्गॅनिक स्टडी करायला आलेला आहे तर इनिशियली तुम्ही हे स्टडी करून आलेला आहे ऑलरेडी केमिकल बॉन्डिंग, करेक्ट. नसेल केलं तरी ज्यावेळी मी सांगेल त्यावेळी शिकवेल की हे असं का लिहिलं गेलेलं आहे. वाय हायड्रोजन ड्यूटेरियम ट्रिशियम इज मोनोव्हॅलंट, वाय ऑक्सिजन सल्फर बायव्हॅलंट, वाय नायट्रोजन ट्रायव्हॅलंट, सिमिलरली वाय कार्बन टेट्राव्हॅलंट, त्यावेळी येऊन जाईल. ठीक आहे, सध्या फक्त असतात. माहित असेल तर वेल अँड गुड, नसेल तर समजून घ्या सध्या. ठीक. डॅश फॉर्म्युला. लेट मला अल्केनचा लिहायचा फॉर्म्युला. अल्केन मध्ये सेकंड अल्केन, 2 कार्बनचा अल्केन. सो हा लिहिला कार्बन नंबर 1, कार्बन नंबर 2, 2 कार्बनचा अल्केन नाव आहे. व्हॉट इज द अल्केन? अल्केन इज दी हायड्रोकार्बन हॅव्हिंग कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. सो मी कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड बनवला 2 कार्बन मध्ये. या कार्बनचा एक बॉन्ड बनला, पण कार्बन तर टेट्राव्हॅलंट आहे, कार्बन 4 बॉन्ड बनवतो. मग जर या कार्बन नंबर 1 न एक बॉन्ड बनवलेला आहे तर या कार्बनला अजून 3 बॉन्ड हवेत. सो फर्स्ट वन, सेकंड वन, थर्ड वन आणि हा बनलेला फोर्थ वन, करेक्ट. आणि हे जे बाकीचे बॉन्ड बनलेले आहेत हे बनलेले आहेत विथ हायड्रोजन, 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 हायड्रोजन. सिमिलरली हा कार्बन नंबर 2, याचा एक बॉन्ड बनलेला आहे ऑलरेडी कार्बन नंबर 1 बरोबर. याला अजून 3 बॉन्ड हवे ना, कारण कार्बनला ओव्हरऑल हवे 4 बॉन्ड. सो 1, 2, 3 आणि हा वाला बनलेला विथ कार्बन 4. सो हायड्रोजन, 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 याला बोलतात डॅश फॉर्म्युला. ठीक. आता हा जो कार्बन नंबर 1 आहे हा वाला एक CH3 आहे, कार्बन विथ हायड्रोजन, 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 एक कार्बन 3 हायड्रोजन. सो लिहिला जाईल CH3, कंडेन्स फॉर्म्युला. ठीक. सिमिलरली कार्बन नंबर 2 हा वाला पण तर CH3 आहे, सो लिहिला जाईल CH3, कंडेन्स फॉर्म्युला. CH3, CH3 किंवा याला असंही लिहितात, और लिहितो मी CH3 सिंगल बॉन्ड CH3, म्हणजे आपण फक्त कार्बन कार्बन बॉन्ड शो केलेला आहे. ठीक आहे. अँड बॉन्ड लाईन मध्ये फक्त एक लाईन मारली जाते. समजून जायचं की लाईनच्या या एंडला एक कार्बन आहे, लाईनचा त्या एंडला एक कार्बन आहे. या कार्बनचा जर एक बॉन्ड शो केलेला आहे म्हणजे बाकीचे 3 बॉन्ड विथ हायड्रोजन आहेत. समजून जायचे, लिहिले जाणार नाहीये. सिमिलरली हा जो लेफ्टचा कार्बन आहे याचा जर एक बॉन्ड बनलेला आहे तर बाकी 3 बॉन्ड विथ हायड्रोजन आहेत. समजून जायचे. ठीक. अजून एक्झाम्पल पाहू, समजेल स्लोली स्लोली. लेट मला 3 कार्बनचा अल्केन बनवायचा आहे. कार्बन नंबर 1, कार्बन नंबर 2, कार्बन नंबर 3. अल्केन हवाय. अल्केन हवाय म्हणजे मला कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड हवाय, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड हवाय. ठीक. मी कार्बन नंबरिंग करतो. लेट हा माझा कार्बन नंबर 1 आहे, हा माझा कार्बन नंबर 2 आहे, हा माझा कार्बन नंबर 3 आहे. ठीक. कार्बन नंबर 1 चा एक बॉन्ड बनलेला आहे म्हणजे कार्बन नंबर 1 ला अजून 3 बॉन्ड हवे. सो फर्स्ट, सेकंड, थर्ड विथ हायड्रोजन, विथ हायड्रोजन, विथ हायड्रोजन. कार्बन नंबर 2 चे 2 बॉन्ड बनलेले आहेत, एक राईट साइड, एक लेफ्ट साइड. 2 बॉन्ड बनलेले आहेत म्हणजे त्याला 2 बॉन्ड हवेत. फर्स्ट वन, सेकंड वन, हायड्रोजन, हायड्रोजन. कार्बन नंबर 3 चा एकच बॉन्ड बनलेला आहे म्हणजे त्याला अजून 3 बॉन्ड हवेत. ओव्हरऑल 4 झाला पाहिजे तो. सो फर्स्ट वन हायड्रोजन, सेकंड वन हायड्रोजन, थर्ड वन हायड्रोजन. कार्बनचे 4 बॉन्ड कंप्लीट करायचे. कार्बन नंबर 1 एक CH3 आहे, करेक्ट. सो कार्बन नंबर 1 लिहिला मी एक CH3 आहे. कार्बन नंबर 2 C with 2 हायड्रोजन, सो कार्बन नंबर 2 CH2 आहे. अँड कार्बन नंबर 3 with 3 हायड्रोजन, सो इट इज CH3. ठीक. कंडेन्स फॉर्म्युला. किंवा असा लिहिला जाईल CH3 सिंगली बॉन्डेड कनेक्टेड विथ CH2 अँड सिंगली बॉन्डेड कनेक्टेड विथ CH3. फक्त कार्बन कार्बन बॉन्ड शो केलेले आहेत. अँड बॉन्ड लाईन रिप्रेझेंटेशन हे पहा बनला. हा कॉर्नर कार्बन नंबर 1, हवाला मिडल कार्बन नंबर 2, हवाला राईट कॉर्नर कार्बन नंबर 3. काय कार्बन नंबर 1 चा एक बॉन्ड बनलेला आहे विथ कार्बन नंबर 2, मग एक बॉन्ड बनलेला आहे, बाकी 3 बॉन्ड विथ हायड्रोजन. समजून जायचे, लिहायचे नाहीत, लिहिले नाही जाणार आहेत, समजून जायचा. सिमिलरली कार्बन नंबर 2 एक बॉन्ड बनला राईट साइड, एक बॉन्ड बनला लेफ्ट साइड, तर बाकीचे बॉन्ड विथ हायड्रोजन, तिथे 2 हायड्रोजन आहेत. समजून जायचे, लिहायचे नाहीये. सिमिलरली कार्बन नंबर 3 एक बॉन्ड बनलेला विथ कार्बन नंबर 2, बाकी समजून जायचं की बाकीचे 3 बॉन्ड विथ हायड्रोजन आहेत. ठीक. लेट वन मोर एक्झाम्पल की मला 4 कार्बनचा अल्केन हवाय. कार्बन नंबर 1, कार्बन नंबर 2, कार्बन नंबर 3, कार्बन नंबर 4. अल्केन हवाय. सो कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. मी नंबरिंग करतो. नंबर 1, नंबर 2, नंबर 3, नंबर 4. 4 कार्बन आहेत.
कार्बन नंबर 1 चा एक बॉन्ड बनलेला आहे, म्हणजे कार्बन नंबर 1 ला अजून 3 बॉन्ड हवे. फर्स्ट, सेकंड, थर्ड. बॉन्ड विथ हायड्रोजन, विथ हायड्रोजन, विथ हायड्रोजन. सिमिलरली मी येतो कार्बन नंबर 2 वर. कार्बन नंबर 2 चे 2 बॉन्ड बनलेले आहेत, म्हणजे कार्बन नंबर 2 ला 2 बॉन्ड हवे. फर्स्ट वन, सेकंड वन, विथ हायड्रोजन, विथ हायड्रोजन. कार्बन नंबर 3 चे 2 बॉन्ड बनलेले आहेत, म्हणजे कार्बन नंबर 3 ला 2 बॉन्ड हवेत. फर्स्ट वन विथ हायड्रोजन, सेकंड वन विथ हायड्रोजन, विथ हायड्रोजन, हायड्रोजन. नंबर 3 आणि नंबर 4 चा पहा एकच बॉन्ड बनलेला आहे, म्हणजे याला 3 बॉन्ड हवेत. फर्स्ट वन, सेकंड वन, थर्ड वन, विथ हायड्रोजन, विथ हायड्रोजन, विथ हायड्रोजन. पहा समजतोय का? कार्बन नंबर 1 एक CH3 आहे, सो कार्बन नंबर 1 एक CH3 आहे. कार्बन नंबर 2 विथ अ 2 हायड्रोजन, सो इट इज CH2. Carbon number 3 with a 2 hydrogen, so it is CH2. And carbon number 4 with a 3 hydrogen, so it is CH3. Correct? किंवा असा लिहिला जाईल, it is CH3 connected to CH2 connected to CH2 and connected to CH3. फक्त कार्बन कार्बन बॉन्ड दाखवले. ठीक आहे, कंडेन्स फॉर्म्युला हा आहे, यूज याला करतात. ठीक, 4 कार्बन आहेत, सो कार्बन नंबर 1 कनेक्टेड टू कार्बन नंबर 2 कनेक्टेड टू कार्बन नंबर 3 कनेक्टेड टू कार्बन नंबर 4. ठीक, पाहे हे जे दाखवत ना मी हे सर्कल करून, हे डार्क करून, हे डार्क दाखवायचं नाहीये, असं लिहितो मी इक्विव्हॅलंट टू, हे असंच आहे फक्त. दॅट्स इट, फिनिश. हे डार्क फक्त मी तुम्हाला समजाय म्हणून करतोय की हा कार्बन नंबर 1 आहे, हा कार्बन नंबर 2 आहे, हा कार्बन नंबर 3 आहे, हा कार्बन नंबर 4 आहे. ठीक, कार्बन नंबर 1 चा एक बॉन्ड बनला विथ कार्बन नंबर 2, मग बाकी बॉन्ड, बाकी हायड्रोजन आहे, दाखवायचे नाहीये, फक्त आहेत, इमॅजिन करायचं. 1 2 3 3 हायड्रोजन आहेत. कार्बन नंबर 2 एक बॉन्ड बनला राईट साइड, एक बॉन्ड बनला लेफ्ट साइड, सो 2 बॉन्ड झाले, बाकी 2 हायड्रोजन आहेत. इमॅजिन करायचंय, दाखवले जात नाही, लिहिला असं जातो फक्त. दॅट्स इट, झिगझॅग. आणि हो, झिगझॅग हवाय 1 2 अँड 3 रॉंग. ठीक, हा झिगझॅग पॅटर्न हवाय, झिगझॅग पॅटर्न. दिस इज राईट. अँड वाय दिस इज राईट, वाय दिस इज रॉंग? हायब्रिडायझेशन. sp sp2 sp3, इथे कार्बन sp3 आहेत, सो झिगझॅग पाहूयात, येईल ज्यावेळी वेळ येईल त्यावेळी सांगेल. व्हॉट इज sp, व्हॉट इज sp2, व्हॉट इज sp3 ऑलरेडी माहित असेल तर वेल अँड गुड, झिगझॅग पॅटर्न मध्ये बनवत जायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट वन एक्झाम्पल. आय थिंक मी साईड होतो, स्क्रीनशॉट हवा, स्क्रीनशॉट घ्या, रफ करावा लागेल. याच्यामध्ये 3 पार्ट, डॅश फॉर्म्युला, कंडेन्स फॉर्म्युला अँड बॉन्ड लाईन. मला काय 5 कार्बन चालतील. So carbon number 1, carbon number 2, carbon number 3, carbon number 4 and carbon number 5. 5 कार्बन. मला अल्केन हवा आहे, सो कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. ठीक, नंबरिंग करतो. नंबरिंग फक्त समजावं म्हणून केलेलं आहे मी, केवळ IUPAC ची नंबरिंग नाहीये. IUPAC साठी करताना पाहूयात नंबरिंग कशी करतात. IUPAC साठी फक्त समजावं म्हणून नंबरिंग केलेली आहे मी. नंबर 1 2 3 4 and 5. कार्बन नंबर 1 चा एकच बॉन्ड बनलेला आहे, म्हणजे कार्बन नंबर 1 ला अजून 3 बॉन्ड हवे, सो बनवले. फर्स्ट, सेकंड, थर्ड, विथ हायड्रोजन, विथ हायड्रोजन, विथ हायड्रोजन. कार्बन नंबर 2 चे 2 बॉन्ड बनलेले आहेत, सो अजून 2 बॉन्ड हवे. फर्स्ट, सेकंड. कार्बन नंबर 3 चे 2 बॉन्ड बनले, म्हणजे अजून 2 बॉन्ड हवे. 1 2. कार्बन नंबर 4 चे पण 2 बॉन्ड बनलेले आहेत, सो अजून 2 हवे. अँड कार्बन नंबर 5 चा एकच बॉन्ड बनलेला आहे, सो अजून 3 हवे. फर्स्ट, सेकंड अँड थर्ड, हा बनला. ठीक, सेकंड येऊयात, कंडेन्स फॉर्म्युला. कार्बन नंबर 1 एक CH3 आहे, कार्बन नंबर 2 CH2 आहे, कार्बन नंबर 3 CH2 आहे, कार्बन नंबर 4 CH2 अँड कार्बन नंबर 5 CH3. आम्हाला बनतो कंडेन्स फॉर्म्युला. बॉन्ड लाईन 1 2 3 4 and 1 more 5. हा कार्बन नंबर 1 आहे, हा कार्बन नंबर 2 आहे, 3 4 and 5. झिगझॅग पॅटर्न बनवून जायचं आहे. हा बनला 5 कार्बनचा अल्केन. नाव माहिती असतील ऑलरेडी. 2 कार्बनचा इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन. सही आहे. सायक्लिक बनवूयात, सायक्लिक. लेट कार्बन नंबर 1, कार्बन नंबर 2 and कार्बन नंबर 3. जर कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड बनला म्हणजे अल्केन आहे. सो कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड अँड कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, हा बनतो अल्केन.
आता हा लेट माझा कार्बन नंबर 1, लेट कार्बन नंबर 2, लेट कार्बन नंबर 3. कार्बन नंबर 1 चे किती बॉन्ड बनले? लेफ्ट साइड 1, राईट साइड 1, 2 बॉन्ड बनले. म्हणजे याला अजून 2 बॉन्ड हवे. फर्स्ट 1 बॉन्ड विथ हायड्रोजन, सेकंड 1 बॉन्ड विथ हायड्रोजन. कार्बन नंबर 2 चे 2 बॉन्ड बनले, म्हणजे अजून 2 बॉन्ड हवे. फर्स्ट 1 विथ हायड्रोजन, सेकंड 1 विथ हायड्रोजन. कार्बन नंबर 3 चे 2 बॉन्ड बनले, अजून 2 बॉन्ड हवे. नंबर 1 and number 2. So it is the dash formula. Second we have condense. Carbon number 1 CH2 है. Carbon number 2, sorry, carbon number 3 यहाँ CH2 and carbon number 2 also CH2. Carbon carbon single bond and single bond. हवाला बनतो. And bond line representation. That's it. दाखवायचे नाही बिलकुल हायड्रोजन ना कार्बनचा सी लिहायचा आहे, फक्त लाईन मारायचे. This is the carbon number 1, this is the carbon number 2 and this is the carbon number 3. हा कार्बन नंबर 1 आहे, त्याचे 2 बॉन्ड दिसत आहेत मला, एक राईट साइड एक लेफ्ट साइड, 2 दिसत आहेत. मग बाकी 2 कोण आहेत? हायड्रोजन. दाखवायचे नाही, फक्त इमॅजिन करायचे आतमध्ये. ठीक. कार्बन नंबर 2 ची सेम स्टोरी आहे की मला 2 बॉन्ड दिसत आहेत, नंबर 1 नंबर 2, बाकी 2 हायड्रोजन. दाखवायचे नाही, इमॅजिन करायचं फक्त. सिमिलरली विथ कार्बन नंबर 3 1 and 2 म्हणजे बाकी 2 हायड्रोजन आहेत. लेट 4 कार्बनचा बनवूयात. कार्बन नंबर 1, कार्बन नंबर 2, 3 and 4. सिंगल बॉन्ड सिंगल बॉन्ड सिंगल बॉन्ड सिंगल बॉन्ड. नंबरिंग करतो 1 2 3 and 4. नंबरिंग फक्त समजावी म्हणून केलेली आहे. अगेन रिपीट करतोय ही IUPAC नंबरिंग नाहीये. ठीक आहे. कार्बन नंबर 1 2 बॉन्ड बनले, म्हणजे 2 हवे हायड्रोजन. नंबर 1 नंबर 2. कार्बन नंबर 2 2 बॉन्ड बनले, म्हणजे अजून 2 हवेत. ओव्हरऑल 4 हवेत मला. कार्बन नंबर 3 2 बॉन्ड बनले, म्हणजे अजून 2 हवेत. कार्बन नंबर 4 2 बॉन्ड बनले, अजून 2 हवेत. हवाला बनलेला आहे. ठीक आहे. सेकंड रिप्रेझेंटेशन CH2. कार्बन नंबर 1 एक CH2 आहे, 2 सुद्धा CH2 आहे, 3 सुद्धा CH2 आहे, 4 सुद्धा CH2 आहे. सो CH2 कनेक्टेड टू CH2, कनेक्टेड टू CH2, कनेक्टेड टू CH2 and connected to CH2. हवाला बनलेला आहे. And then bond line representation. हा झाला bond line representation. सिंपल पार्ट. सही आहे. ठीक. गरजेचं नाहीये ना की कार्बनची चेन बनली जाईल. कार्बनच्या मध्ये ऑक्सिजन येऊ शकतो. म्हणजे लाईक फॉर एक्झाम्पल कार्बन कनेक्टेड टू कार्बन कनेक्टेड टू दी ऑक्सिजन. ठीक. कार्बन कार्बन चेन होती. आता कार्बनचा बॉन्ड बनला विथ ऑक्सिजन. रिपीट ऑक्सिजनचा बॉन्ड बनला विथ कार्बन. गरजेचं नाही की कार्बनची चेन बनली गेली पाहिजे. चेन मध्ये ऑक्सिजन सुद्धा येऊ शकतो ना मध्ये, नायट्रोजन सुद्धा येऊ शकतो मध्ये. करेक्ट. सॉलिड ऑक्सिजन आला मध्ये. हा माझा कार्बन नंबर 1 आहे, हा माझा कार्बन नंबर 2 आहे. कमी ऍटम बोलतो. ऍटम नंबर 1, ऍटम नंबर 2, ऍटम नंबर 3 आणि ऍटम नंबर 4. ऍटम कार्बन नंबरिंग नाही केली, ऍटम नंबरिंग केलेली. ठीक. कार्बन नंबर 1 चा एक बॉन्ड बनला, मग कार्बनला अजून 3 बॉन्ड हवे. फर्स्ट, सेकंड अँड थर्ड विथ हायड्रोजन हायड्रोजन हायड्रोजन. कार्बन नंबर 2 2 बॉन्ड बनले, अजून 2 हवेत. फर्स्ट 1 सेकंड 1. थर्ड ऍटम ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन बायव्हॅलंट आहे. ऑक्सिजन 2च बॉन्ड बनवतो, 2 बनवले, एक राईट साइड एक लेफ्ट साइड. त्याला हायड्रोजनची गरज नाहीये, ऑलरेडी कम्प्लीट आहे. अँड कार्बन नंबर 4 एक बॉन्ड बनलेला आहे, म्हणजे 3 हायड्रोजन हवे. फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. सही. कार्बन नंबर 1 एक CH3 आहे, सो इट इज CH3. कार्बन नंबर 2 CH2 आहे, so it is CH2. CH2 connected to the oxygen, so it is oxygen. Then CH3, then CH3. किंवा मी जर विथ बॉन्ड लिहिला तर CH3 connected to the CH2 connected to the oxygen connected to the CH3. Correct. And representation bond line. Carbon number 1, carbon number 2, then oxygen and carbon number 3. हा कार्बन नंबर 1 आहे, हा कार्बन नंबर 2 आहे. ऍटम नंबर ना, ठीक आहे. ऍटम नंबर 1, ऍटम नंबर 2, ऍटम नंबर 3 आणि ऍटम नंबर 4. ऍटम नंबर 1 याचा बॉन्ड किती बनलेला आहे? 1, म्हणजे बाकी 3 हायड्रोजन आहे, 3 हायड्रोजन. ऍटम नंबर 2 याचे 2 बॉन्ड बनले, म्हणजे बाकी 2 हायड्रोजन आहे, 2 हायड्रोजन दाखवायचे नाही. ऍटम नंबर 3 ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन 2च बॉन्ड बनवतो, 2 बॉन्ड बनलेत ऑलरेडी. ठीक आहे, सो नो हायड्रोजन. And atom number 4,
ऍटम नंबर 4 चा एकच बॉन्ड आहे. इथे आपण कार्बन हायड्रोजन, कार्बनचा सी लिहित नाही, हायड्रोजनचा एच लिहित नाही, रॅदर दॅन हायड्रोजनचे बॉन्डही लिहित नाही, पण ऑक्सिजनचा ओ लिहायचा आहे. कार्बन आणि हायड्रोजन सोडून कोणी असेल त्याला लिहायचं आहे, कार्बन हायड्रोजन नाही लिहायचे बॉन्ड लाईन मध्ये. ठीक. नेक्स्ट वन एक्झाम्पल, लेट कार्बन connected to carbon, connected to carbon, connected to the oxygen. Atom number 1, atom number 2, atom number 3, atom number 4. ठीक. ऍटम नंबर 1 चा एक बॉन्ड बनला जो की कार्बन आहे, कार्बनला हवे 4 बॉन्ड, एक बॉन्ड बनला म्हणजे बाकी 3 हायड्रोजन, फर्स्ट सेकंड थर्ड, हायड्रोजन हायड्रोजन हायड्रोजन. ऍटम नंबर 2 2 बॉन्ड बनले म्हणजे बाकी 2 हवे हायड्रोजन, फर्स्ट वन अँड सेकंड वन. ऍटम नंबर 3 2 बॉन्ड बनले म्हणजे बाकी 2 हायड्रोजन, नंबर 1 अँड 2. ऍटम नंबर 4 ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन 2 बॉन्ड बनवतो, सो बायव्हॅलंट. ऑक्सिजनचा एक बॉन्ड बनलाय म्हणजे एकच बॉन्ड हवाय, लेट तो बॉन्ड विथ हायड्रोजन. गरजेचं नाही की हायड्रोजनच हवाय, पण हायड्रोजन सुद्धा असू शकतो. इथे पहा ऑक्सिजनचे 2 बॉन्ड हवे, राईट साईड कार्बन, लेफ्ट साईड कार्बन, चालेल. 2 बॉन्ड हवे ना, मग लेफ्ट साईड कार्बन, राईट साईड हायड्रोजन तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. कार्बन नंबर 1 एक CH3 आहे, कार्बन नंबर 2 CH2 आहे, कार्बन नंबर 3 CH2 आहे, अँड देन पहा दिस इज OH. सो हा कंपाऊंड बनतो अल्कोहोल. ठीक. मी जर विथ बॉन्ड लिहिला CH3 सिंगल बॉन्ड, CH2 सिंगल बॉन्ड, CH2 अँड सिंगल बॉन्ड OH, अल्कोहोल. हा इथर होता. ठीक. येईल विथ टाइम येईल, व्हॉट इज अल्कोहोल, व्हॉट इज इथर, विथ टाइम येईल. सध्या आपण स्टडी काय करतोय, रिप्रेझेंटेशन, रिप्रेझेंट करता आला पाहिजे मला, हे काय लिहिलंय समजला पाहिजे मला. ठीक. बॉन्ड लाईन रिप्रेझेंटेशन, ऍटम नंबर 1, ऍटम नंबर 2, ऍटम नंबर 3, 1 2 3 फॉलोड बाय OH, फॉलोड बाय OH. ठीक आहे. सो कार्बन, कार्बनचे हायड्रोजन नाही दाखवायचे, कार्बन कार्बनचे हायड्रोजन नाही दाखवायचे, कार्बन कार्बनचे हायड्रोजन नाही दाखवायचे, ऑक्सिजन दाखवायचंय, ऑक्सिजनचा हायड्रोजन दाखवायचं आहे. ठीक. हे ऍटम इथे कार्बन आहेत, कार्बन कार्बन कार्बन. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, सायक्लिक मध्ये येऊया थोडे. लेट हा कार्बन नंबर 1, हा कार्बन नंबर 2, हा कार्बन नंबर 3. ठीक. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, परत बनवतो थोडं, कार्बन कार्बन कार्बन, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. लेट हा कार्बन नंबर 1 होता, हा कार्बन नंबर 2 होता, हा कार्बन नंबर 3 होता. कार्बन नंबर 1 चे 2 बॉन्ड बनले, सो अजून 2 बॉन्ड हवे, 2 बॉन्ड हवे. सो फर्स्ट वन बॉन्ड विथ हायड्रोजन, सेकंड वन बॉन्ड विथ हायड्रोजन. कार्बन नंबर 2 2 बॉन्ड बनले, अजून 2 बॉन्ड हवे. फर्स्ट वन विथ हायड्रोजन, सेकंड वन विथ हायड्रोजन. कार्बन नंबर 3 2 बॉन्ड बनले, फर्स्ट वन विथ हायड्रोजन, लेट सेकंड वन विथ ऑक्सिजन. कार्बन झाले 4 बॉन्ड, कार्बनचा 1 2 3 अँड 4, पण ऑक्सिजनला हवे 2 बॉन्ड, ऑक्सिजनचा तर एकच बॉन्ड झालं, सेकंड बॉन्ड विथ हायड्रोजन. ठीक. आणि प्रत्येक ठिकाणी पहा हायड्रोजन एकच बॉन्ड बनवतो, हायड्रोजन इज दी मोनोव्हॅलेंट. प्रत्येक ठिकाणी आपण हायड्रोजनचा एकच बॉन्ड बनवलेला आहे. एक्झाम्पल कोणता आहे, इथे काय चेंज केला फक्त मी, कार्बनचे मला 2 बॉन्ड हवे होते, एक बॉन्ड बनवला विथ हायड्रोजन, सेकंड बनवला विथ ऑक्सिजन. असंही म्हणतात सर वाय ऑक्सिजन, वाय नॉट नायट्रोजन, बनवू शकतो, काय प्रॉब्लेम नाही. आपण बनवलात विथ ऑक्सिजन, सो कार्बनचा बॉन्ड विथ ऑक्सिजन. आता ऑक्सिजनला 2 बॉन्ड हवे ना, सो वन ऑफ देम इज विथ दी कार्बन अँड सेकंड वन विथ दी हायड्रोजन. ठीक. इथे रिप्रेझेंट करूयात. कार्बन नंबर 3 CH आहे, सो इट इज CH. कार्बन नंबर 2 CH2I आणि कार्बन नंबर 1 CH2I, यांच्यामध्ये सिंगल बॉन्ड आहे. कार्बन नंबर 3 कनेक्टेड टू दी OH, इट इज कनेक्टेड टू दी OH. करेक्ट. दिस रिप्रेझेंटेशन ही झाली तुमची 3ची रिंग, 1 2 3 3ची रिंग, आणि टॉप कार्बनला प्रेझेंट आहे OH. इज इट ओके? ठीक आहे. अल्किन बनवूयात. अल्किन, अल्किन कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. लेट कार्बन नंबर 1 आणि कार्बन नंबर 2. मला अल्किन हवाय म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड हवाय. हा माझा कार्बन नंबर 1 आहे, हा माझा कार्बन नंबर 2 आहे. आता कार्बन नंबर 1 चे जर 2 बॉन्ड बनले म्हणजे कार्बन नंबर 1 ला अजून 2 बॉन्ड हवे. करेक्ट. सो अजून 2 बॉन्ड हवे,
हा त्याचा बॉन्ड नंबर 1, हा बॉन्ड नंबर 2. ठीक, बॉन्ड नंबर 1 विथ हायड्रोजन अँड सेकंड वन विथ हायड्रोजन. सिमिलरली कार्बन नंबर 2 चे 2 बॉन्ड बनले, म्हणजे कार्बन नंबर 2 ला अजून 2 बॉन्ड हवे, ओव्हरऑल 4 हवे. फर्स्ट वन विथ हायड्रोजन, सेकंड वन विथ हायड्रोजन, हा बनला अल्केन. या कार्बन बद्दल जर बोललो तर हा वाला कार्बन sp2 कार्बन आहे. पण sp2 कार्बन म्हणजे थिटा असतो, अँगल असतो 120 डिग्री. केमिकल बॉन्डिंग माहित असेल वेल अँड गुड, नसेल माहित तर सुद्धा मानून चला हो ठीक आहे असा असतो. सो हा अँगल 120, हा वाला अँगल 120, हा वाला अँगल 120. जर आपण काही असा बनवला की सर कार्बन डबल बॉन्ड कार्बन, याचे 2 हायड्रोजन ना, सो फर्स्ट वन सेकंड वन, आणि याचे 2 हायड्रोजन ना, फर्स्ट वन सेकंड वन, तर हे रॉंग आहे, असं नाही राईट आहे. अँगल 120 120 120 120. ठीक आहे. सेकंड रिप्रेझेंटेशन, कार्बन नंबर 1 बरोबर 2 हायड्रोजन आहेत, सो इट इज CH2 अँड डबली बॉन्डेड कनेक्टेड टू दी कार्बन नंबर 2 बरोबर 2 हायड्रोजन आहेत, सो इट इज CH2. सेकंड रिप्रेझेंटेशन. थर्ड रिप्रेझेंटेशन, फक्त डबल बॉन्ड, एक इथे कार्बन आहे, एक इथे कार्बन आहे, याच्याकडे 2 हायड्रोजन आहेत, इमॅजिन करायचे कारण 2 ऑलरेडी बॉन्ड बनलेले आहेत, आणि कार्बन नंबर 2 2 बॉन्ड बनलेत म्हणजे 2 हायड्रोजन आहेत, बाकी पार्ट इमॅजिन करून चालायचे. सो हा होता अल्केन. ठीक, अजून बनवत अल्केन. कार्बन नंबर 1 डबल बॉन्ड कार्बन नंबर 2, कार्बन नंबर 1 कार्बन नंबर 2, डबल बॉन्ड बनला म्हणजे अल्केन आहे. आता कार्बन नंबर 1 ला हवे 2 हायड्रोजन कारण 2 बॉन्ड बनलेले आहेत, अजून 2 बॉन्ड हवे, सो फर्स्ट बॉन्ड सेकंड बॉन्ड विथ हायड्रोजन विथ हायड्रोजन. कार्बन नंबर 2 चे 2 बॉन्ड बनले म्हणजे अजून 2 बॉन्ड हवे, फर्स्ट वन बॉन्ड विथ हायड्रोजन, लेट सेकंड बॉन्ड विथ कार्बन. झाले 4 बॉन्ड, 1 2 3 4 झाले 4 बॉन्ड. पण या कार्बनचं तर एकच बॉन्ड बनला ना, म्हणजे याला 3 हायड्रोजन हवे, फर्स्ट वन सेकंड वन थर्ड वन. कार्बनचे 4 बॉन्ड कम्प्लीट करायचे आपल्याला. ठीक, सो कार्बन नंबर 1 कार्बन नंबर 2 अँड कार्बन नंबर 3. कंडेन्स फॉर्म, कार्बन नंबर 1 एक CH2 है, कार्बन नंबर 1 CH2 है, डबली बॉन्डेड कनेक्टेड टू दी कार्बन नंबर 2 एक CH है, so it is connected to the CH and singly bond connected to the CH3. correct. This representation, कार्बन कार्बन डबल बॉन्ड होता, हा कार्बन नंबर 1 आहे, हा कार्बन नंबर 2 आहे, and connected to the कार्बन नंबर 3, 1 2 and 3. करेक्ट. पहा कार्बन नंबर 3 चा एकच बॉन्ड बनलेला आहे म्हणजे 3 हायड्रोजन हवे, हो आहे 3 हायड्रोजन. कार्बन नंबर 2 चे लेफ्ट साइडला 2 बॉन्ड, राईटला 1 बॉन्ड, 3 बॉन्ड बनले म्हणजे 1 हायड्रोजन हवा आहे 1 हायड्रोजन. अँड कार्बन नंबर 1 चे फक्त 2 बॉन्ड बनले म्हणजे 2 हायड्रोजन हवे, आहेत 2 हायड्रोजन. करेक्ट. नेक्स्ट वन, अजून एक कार्बन होतो इकडे पण, कार्बन नंबर 1 डबली बॉन्ड कनेक्टेड टू कार्बन नंबर 2, 2 बॉन्ड बनले म्हणजे 2 हायड्रोजन हवे, नंबर 1 नंबर 2, 4 बॉन्ड कंप्लीट करण्यासाठी. गरजेचं नाही की हायड्रोजनच हवे, कार्बनही चालेल. पण मग एक्झाम्पल एक, कार्बन नंबर 2 2 बॉन्ड बनले, अजून 2 बॉन्ड हवे, लेट फर्स्ट वन बॉन्ड विथ हायड्रोजन सेकंड वन बॉन्ड विथ हा कार्बन. करेक्ट. सो इट इज कार्बन नंबर 1 कार्बन नंबर 2 कार्बन नंबर 3. कार्बन नंबर 1 चे 4 बॉन्ड झाले, कार्बन नंबर 2 चे 4 बॉन्ड झाले, आता कार्बन नंबर 3 चे हवे 4 बॉन्ड, लेट फर्स्ट बॉन्ड विथ हायड्रोजन सेकंड बॉन्ड विथ हायड्रोजन अँड थर्ड बॉन्ड विथ कार्बन. परत बनवतो, फर्स्ट बॉन्ड विथ हायड्रोजन सेकंड बॉन्ड विथ हायड्रोजन अँड थर्ड बॉन्ड विथ कार्बन. झाले 4 बॉन्ड याचे पण. कार्बन नंबर 3 चे 4 बॉन्ड हवेत, तुम्ही बॉन्ड विथ हायड्रोजन बनवा, बॉन्ड विथ कार्बन बनवा, बॉन्ड विथ ऑक्सिजन बनवा, बॉन्ड विथ नायट्रोजन बनवा, 4 बॉन्ड बनले पाहिजेत. ठीक आहे. आणि देन हा कार्बन नंबर 4, याचा तर एकच बॉन्ड बनला ना म्हणजे 3 बॉन्ड हवे, 3ही बनवले विथ हायड्रोजन. हा कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे, हा कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे, झिगझॅग. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड झिगझॅग पॅटर्न मध्ये चालतो. ठीक. सेकंड रिप्रेझेंटेशन, कार्बन नंबर 1 एक CH2 आहे, कनेक्टेड टू दी डबली बॉन्डेड कनेक्टेड टू दी कार्बन नंबर 2 एक CH आहे, कनेक्टेड टू दी CH, कनेक्टेड टू दी CH2 and then connected to the CH3. सेकंड रिप्रेझेंटेशन. थर्ड ला येऊयात, हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड होता, कार्बन नंबर 1 कार्बन नंबर 2, देन कनेक्टेड टू दी कार्बन नंबर 3 and zigzag pattern connected to the
कार्बन नंबर 4. हा वाला बनतो तर रिप्रेझेंटेशन. नेक्स्ट वन एक्झाम्पल, लेट हा कार्बन डबल बॉन्ड कार्बन होता. या कार्बनचे 2 बॉन्ड बनले म्हणजे 2 अजून बॉन्ड हवे. फर्स्ट वन विथ हायड्रोजन, लेट सेकंड वन विथ कार्बन. सिमिलरली याचे 2 बॉन्ड बनले होते, लेट फर्स्ट वन विथ हायड्रोजन अँड सेकंड वन विथ कार्बन. आता या कार्बनचा तर एकच बॉन्ड बनला ना, म्हणजे अजून 3 बॉन्ड हवे. बनवत विथ हायड्रोजन, फर्स्ट सेकंड थर्ड. कोणाला वाटलं नाही मी हा हायड्रोजन नाही कार्बन लिहिणार, पण त्या कार्बनचे परत 4 बॉन्ड बनव. करेक्ट. सिमिलरली मी इथं आलो, या कार्बनचा 1 बॉन्ड बनला, 2 3 4 झाले. आता या कार्बनचा तर एकच बॉन्ड बनला ना, अजून 3 बॉन्ड हवे. हायड्रोजन हायड्रोजन हायड्रोजन. कोणाला वाटलं की नाही मला हा हायड्रोजन नकोय, मी इथे ओ लिहिला, ऑक्सिजन. पण फर्दर ऑक्सिजनचे 2 बॉन्ड कम्प्लीट कर, बॉन्ड कम्प्लीट हवेत तसे लिहिले होते. ठीक. हा वाला बनलेला स्ट्रक्चर. लेट हा माझा ऍटम नंबर 1, ऍटम नंबर 2, ऍटम नंबर 3, ऍटम नंबर 4. ऍटम नंबर 2 and 3 डबल बॉन्ड, हा पहिला तो रिप्रेझेंटेशन. कार्बन नंबर 1 एक CH3 सिंगली बॉन्डेड कनेक्टेड टू दी. कार्बन नंबर 2 एक CH है, डबली बॉन्डेड कनेक्टेड टू दी. कार्बन नंबर 3 एक CH है and singly bonded connected to the CH3. Correct. ठीक. Then representation last one कि atom number 2 and atom number 3 हा 2 3 है. Atom number 2, atom number 3. Atom number 2 upside मिथाइल and atom number 3 downside मिथाइल. हा याला बोलतात ट्रान्स. ठीक. आणि दोन्ही जर सेम साइड असते, इकडे पण अबाव इकडे पण अबाव, हा मिथाइल जर वरती लिहिला असता त्याला बोलतात सिस. ठीक. आयसोमेरिझम मध्ये येईल हे सिस ट्रान्स. काय बोलतोय मी, आयसोमेरिझम मध्ये येईल, पण हा वाला फॉर्म बनतो. हा होता अल्कीन. एक अल्काइन बनवूयात. ठीक. कार्बन आणि हा सेकंड कार्बन. कार्बन काय होते ट्रिपल बॉन्ड, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड अल्काइन बोलतो आपण. हा ऍटम नंबर 1, ऍटम नंबर 2. ऍटम नंबर 1 चे जर 3 बॉन्ड बनले म्हणजे अजून एक बॉन्ड हवा, लेट दॅट बॉन्ड विथ दी हायड्रोजन. सिमिलरली ऍटम नंबर 2 3 बॉन्ड बनले, अजून एक बॉन्ड हवा, सो लेट विथ दी हायड्रोजन. आता आवाला जो कार्बन आहे, आवाला कार्बन sp कार्बन आहे आणि sp कार्बन आहे म्हणजे थिटा 180 अँगल 180 हवा आहे. 180 जर असा लिहिला तर कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन कनेक्ट टू हायड्रोजन रॉंग. हा अँगल 90 दिला तुम्ही, अँगल हवाय किती 180, सो लिनियर हवा, लिनियर. ठीक. सो अल्काइन लिनियर अँगल 180, अल्किन अँगल 120, अल्किनचा अँगल आहे 109. ठीक आहे. सो एक्झॅक्ट पॅटर्न मध्ये येतो हा. ठीक आहे, लिनियर पॅटर्न मध्ये. सेकंड वन आपण लिहिलं CH, ऍटम नंबर 1 CH आहे, ट्रिपली बॉन्डेड कनेक्टेड टू ऍटम नंबर 2, ऍटम नंबर 2 पण CH आहे. सही. आणि याचा थर्ड रिप्रेझेंटेशन ऍटम नंबर 1 ट्रिपली बॉन्डेड कनेक्टेड टू दी ऍटम नंबर 2. हे फक्त जे मी डार्क करतोय ना हे समजावे म्हणून करतोय, असे डॉट काही बनवायचे नाहीयेत, बाकी फक्त समजून घ्यायचंय की इथे एक कार्बन इथे एक कार्बन आहे. फिनिश. ठीक आहे. अल्काइन म्हणतो अजून एक दोन. हा स्क्रीनशॉट घ्या, हवा तर स्क्रीनशॉट घ्या. अल्काइनचे एक्झाम्पल थोडासा बनवूयात अजून एक दोन. पहा, ऍटम नंबर 1, ऍटम नंबर 2, ऍटम नंबर 3. लेट ऍटम नंबर 1 2 मध्ये ट्रिपल बॉन्ड बनला, ऍटम नंबर 1, ऍटम नंबर 2 इथे सिंगल बॉन्ड बनवला. आता जो ऍटम नंबर 1 याचे 3 बॉन्ड बनले म्हणजे याला फक्त एकच बॉन्ड हवाय, लेट दॅट विथ दी हायड्रोजन. ऍटम नंबर 2 चे 1 2 3 4 बॉन्ड बनलेले आहेत, काही हायड्रोजन नको आहे त्याला. आणि ऍटम नंबर 3 एकच बॉन्ड बनलेला आहे म्हणजे हवे 3 हायड्रोजन, फर्स्ट सेकंड थर्ड. ठीक आहे. सेकंड रिप्रेझेंटेशन ऍटम नंबर 1 एक CH है, ट्रिपली बॉन्डेड कनेक्टेड टू दी. एटम नंबर 2 Ca and singly bonded connected to the atom number 3 एक CH3 है. करेक्ट. एटम नंबर 1 and 2 ट्रिपल बॉन्ड, इथे एक कार्बन आहे इथे एक कार्बन आहे, समजून घ्यायचा, डॉट द्यायचा नाहीये, समजा म्हणून सांगतोय फक्त. कनेक्टेड टू दी एटम नंबर 3 असा लिहिला जाईल.
ठीक, अँगल हा 180 हवा आहे ना, सो लिनियर अँगल 180 हवा आहे. देन ऍटम नंबर 1, ऍटम नंबर 2 ट्रिपल बॉन्ड. लेट हा ऍटम नंबर 1 आहे, ऍटम नंबर 2 आहे. आता पहा ऍटम नंबर 2 चे 3 बॉन्ड बनले, म्हणजे अजून एक बॉन्ड हवा आहे, सो तो बनवला आपण कार्बन. आणि ऍटम नंबर 1 चे ऍटम नंबर 3, ऍटम नंबर 1 चे पण 3 बॉन्ड बनले, अजून एक बॉन्ड हवा आहे ना, लेट तो पण बनवला विथ कार्बन. काय फरक नाही पडत, हा ऍटम नंबर 4 आहे आपला. ठीक, ऍटम नंबर 3 याचा एकच बॉन्ड बनलेला आहे, सो 3 हायड्रोजन हवेत. 1 2 3 3 बॉन्ड हवेत, गरजेचं नाही हायड्रोजनच हवेत. सिमिलरली नंबर 4 एक बॉन्ड बनला, म्हणजे अजून 3 बॉन्ड हवे, फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. करेक्ट आहे. ठीक, सेकंड रिप्रेझेंटेशन, सो इट इज CH3, singly bond connected to the C, triply bond connected to the C, and singly bonded connected to the CH3. Atom number 4, 1, 2 and 3. करेक्ट, हे नंबरिंग असेच करतोय समजा म्हणून फक्त. अँड नेक्स्ट वन, लास्ट रिप्रेझेंटेशन, सो इट इज ट्रिपल बॉन्ड. एटम नंबर 1, एटम नंबर 2, एटम नंबर 2 कनेक्टेड टू CH3 and atom number 1 connected to CH3, linear. ठीक है, सो हा वाला पॉइंट होता रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक मॉलिक्यूल. ठीक है, दैट्स इट फॉर टुडे. लेक्चर नंबर 1, बेसिक ऑर्गॅनिक केमिस्ट्री.